हॅलो, या सम मध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन फिगर मध्ये दिलंय आणि त्यांनी सांगितलं बघा, युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड पी क्यू. हे यूज करून आपल्याला पी क्यू चं लेंथ फाइंड करायचंय. ओके, आता इन्फॉर्मेशन बघा, इकडे एक ट्रायंगल दिलंय, त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये एका अँगलचं एनचं बायसेक्टर दिलंय. कसं समजलं बघा, इकडे कॉन्ग्रुएंट दिले तर म्हणजे बायसेक्टर आहे. ओके, आणि बायसेक्टर दिलं आणि दिलंय एम एन चं लेंथ दिलंय, एन पी चं लेंथ दिलंय, म्हणजे दोन बाजू आहेत त्यांचं लेंथ दिलंय. आणि तिसरं जी बाजू आहे पीएन, त्याचे जे पार्ट्स आहेत, ओके, त्यांच्याबद्दल सांगू. आणि हे पार्ट्स कशामुळे झाले? बायसेक्टरमुळे. म्हणजे तुम्हाला आठवते, ओ म्हणजे आपल्याला इकडे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल हे यूज करावं लागतं. व्हेरी गुड. ते प्रॉपर्टी माहित आहे ना, मी ऑलरेडी ते समजवलंय काय आहे ते, आणि ते कसं प्रूव्ह करायचं, सिद्ध करायचं ते पण आपण केलंय. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चल, आता आपल्याला माहित आहे ते प्रॉपर्टी यूज करायचंय, म्हणजे ते पॅटर्न माहिती आहे, प्रेझेंटेशन माहिती आहे. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं, म्हणजे लिहायचं इन ट्रायंगल एम एन पी. बायसेक्टर कोणते? एन क्यू बायसेक्टर आहे. कशाचं बायसेक्टर आहे? एम एन पी चं, म्हणजे लिहायचं तिकडे एन क्यू बायसेक्स अँगल एम एन पी. ऑलरेडी ते इन्फॉर्मेशन मध्ये दिले, म्हणजे लिहायचं रिझन मध्ये गिवन. आता हे बायसेक्टर आहे म्हणजे आपल्याला दोन रेशोज इक्वल भेटतात. ते कसं लिहायचं? मी नेहमी सांगितलंय, बायसेक्टर कोणाचे? अँगल एनचे. तिकडून स्टार्ट करा, म्हणजे एन एम अपॉन एन पी असं लिहू शकतो. म्हणजे एम एन अपॉन एन पी आपण लिहिलं इक्वल टू, आपण हे रेशिओ असं लिहिलंय, म्हणजे इकडे काय करायचं? समोरचं एम क्यू अपॉन पी क्यू लिहायचं, आणि त्याचं रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. लक्षात ठेवा, जर आपण रेशो एन पी अपॉन एम एन घेतलं, म्हणजे दुसऱ्या साईडला काय येणार आहे? पी क्यू अपॉन एन क्यू, म्हणजे ते करस्पॉन्डिंग साईड्स आहे ना, ते बघून घ्यायचं. ओके, आता हे तर झालं. तर आता काय करायचं? सबस्टिट्यूट करायचं. ओके, एम एन चं लेंथ किती आहे? एम एन चं लेंथ आहे 25. एनपी चं लेंथ किती आहे? 40. ओके, एम क्यू चं लेंथ आहे 14, आणि पी क्यू चं लेंथ माहित नाही, तेच आपल्याला फाइंड करायचं. ओके, आता पी क्यू चं लेंथ फाइंड करायचं म्हणजे आपण इकडे क्रॉस मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटर मध्ये पाहिजे ना, म्हणजे 25 इंटू पी क्यू लिहिणार आहे. राईट हँड साईडला काय येणार आहे? 14 इंटू 40. म्हणजे तिकडे लेफ्ट हँड साईडला आपण पी क्यू न्यूमरेटर मध्ये ठेवूया, आणि ते 25 जे आहे त्याला शिफ्ट करूया खाली, म्हणजे राईट हँड साईडला काय ऑलरेडी 14 इंटू 40 आहे, आणि डिनॉमिनेटर आलाय 25. आता काय कॅन्सलेशन होतंय का? तुम्ही सांगणार हो कॅन्सल होतंय ना. 40 आणि 25 हे दोन्ही 5च्या टेबल मध्ये जात आहे, म्हणजे 5 5 जा 5 8 जा. व्हेरी गुड. अजून काय कॅन्सलेशन होतंय का? नाही. म्हणजे जे न्यूमरेटरला उरलंय त्याला मल्टिप्लाय करा. आता 14 इंटू 8 किती आहे? 112, आणि डिनॉमिनेटरला आहे 5, म्हणजे डिवाइड करावं लागेल, डेसिमल मध्ये येणार आहे. चला करूया, 112 डिवाइड करूया 5 पैकी, म्हणजे 5 2 जा 10, सबट्रॅक्ट केलं 11 मायनस 10 किती येते? 1, आणि 2 ला खाली घ्या, म्हणजे आलंय 12. 5 2 जा 10. ओके, आता किती उरले? 12 पैकी 10 गेलेत, म्हणजे 2 उरले, 2 आहे, म्हणजे आपण 0 घेणार आहोत. 0 घेतलं म्हणजे इकडे डेसिमल येणार आहे, म्हणजे आता काय 20 आहे, म्हणजे 5 4 जा 20. ओके, आता सबट्रॅक्ट करा, किती आलंय? रिमाइंडर आले 0, म्हणजे आपलं डिव्हिजन संपलंय. डिव्हिजन झालंय, काय आलंय उत्तर? क्वेश्चन काय? 22.4, म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटलंय? पी क्यू इज इक्वल टू 22.4 युनिट्स. सेंटीमीटर मीटर नाही बरं का, म्हणजे लिहायचं इकडे 22.4 युनिट्स. आता सोपं होतं ना, एकदम सोपं होतं की नाही? समजलं की नाही? समजलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आता तुम्हाला आपण इकडे का करतोय, प्रॉपर्टी का यूज केलं ते समजतं ना, ते इम्पॉर्टंट आहे. ते समजून घ्यायचं, म्हणजे जी आपली पद्धत आहे शिकण्याची ते समजतं ना, म्हणजे तुम्हाला हे समजतंय आणि वाटतंय की ते त्याच्याने तुम्हाला डिफरन्स वाटतंय आणि सोपं वाटतंय, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण सांगा, त्यांना पण सांगा बघायला, म्हणजे त्यांना पण ते सोपं पडेल. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शिकत राहा, आणि शेअर करत राहा.